नमस्कार सर्वांना, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा यूट्यूब चॅनलमध्ये. मानधनवाढीबद्दल एक नवीन अपडेट समोर आलेले आहे. तुम्ही न्यूज पाहू शकता. एक न्यूजपेपरला आलेली ही न्यूज आहे. तर बघा, वाढीव मानधन वेळेत द्या, आराखडा तयार करा, असे अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी मागणी केली आहे. बघा, याच्या अगोदर आपण पाहिलं की अंगणवाडी सेविकांचं मानधन हे वाढवण्यात आलेलं आहे. ऑक्टोबर महिन्यापासून यांचं मानधन वाढवण्यात आलेलं आहे, परंतु अद्यापही सेविकांना हे जे वाढीव मानधन आहे ते भेटलेलं नाही. त्यामुळे सेविकांमध्ये नाराजीचं वातावरण निर्माण झालेलं आहे. त्याबद्दलच ही अपडेट आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि अशाच नवनवीन व्हिडिओच्या आणि माहितीच्या अपडेटसाठी तुम्ही आजच आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. तर बघा, सविस्तर बातमी काय आहे ते पाहून घेऊया. बघा, वाढीव मानधन वेळेत द्या, आराखडा तयार करा, अंगणवाडी कर्मचाऱ्यांची मागणी. मुंबई. बघा, राज्य सरकारने अंगणवाडी सेविका व मदतनीस यांच्या मानधनात अनुक्रमे 3,000 व 2,000 रुपयांची वाढ केल्याचा शासन निर्णय 4 ऑक्टोबर रोजी काढला. त्यानुसार ऑक्टोबरपासून मानधन वाढ होणे अपेक्षित आहे. या मानधन वाढीबाबत शासकीय बाबींची पूर्तता करावी, तसेच लवकरात लवकर अंगणवाडी सेविकांना त्यांचं मानधन मिळावं. तसेच पहा, ICDS विभागामधील अकाउंट विभागाकडून त्यानुसार आराखडा तयार करून प्रत्यक्षात मानधनवाढ मिळावी अशी अपेक्षा अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी व्यक्त केलेली आहे. बघा, आतापर्यंत मानधनवाढीचा निर्णय निघाल्यानंतर 2 ते 3 महिन्यांमध्ये प्रशासकीय कागदपत्रे, तरतुदी यांच्या पूर्तता होते. त्यानंतर मानधनवाढी होत असते, परंतु यावेळेस निवडणूक आचारसंहिता, निवडणूक आणि निकाल यामुळे प्रत्यक्ष अंमलबजावणीबाबत काम सुरू झालेले नाही. त्यामुळे निकालानंतर प्रशासकीय पातळीवर कामाची सुरुवात झाली पाहिजे, तरच येणाऱ्या अधिवेशनामध्ये आर्थिक तरतुदीबाबत निर्णय होऊ शकतो, असे शमीम यांनी सांगितलेले आहे. तर लवकरच आता हिवाळी अधिवेशन सुरू होणार आहे आणि हिवाळी अधिवेशनामध्ये आता निवडणूक संपली, आचारसंहिताही संपली आणि निवडणुकीचा निकाल सुद्धा लागलेला आहे. तर जे हिवाळी अधिवेशन होणार आहे, या हिवाळी अधिवेशनामध्ये हे जे वाढीव मानधन आहे याचे आर्थिक तरतूद करण्यात येईल, असं शमीम यांनी सांगितलेलं आहे. बघा, याच्या अगोदर सुद्धा 2018 मध्ये मानधनवाढ देण्यात आली होती. तर ती मानधनवाढ केव्हा भेटली हे पाहूया. बघा, तुम्ही वर पाहू शकता, 2018 मध्ये केंद्रीय पातळीवर झालेली मानधनवाढ अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या बँक खात्यात 10 ते 11 महिने जमा झाली नव्हती. मात्र जमा न झालेल्या मानधनवाढीचा फरक एकत्र कर्मचाऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा झाला होता, असे शमीम यांनी सांगितले. त्याप्रमाणेच यावेळेच्या मानधनवाढीचा फरक ही कर्मचाऱ्यांना एकत्रच मिळणार आहे. मात्र त्याची अंमलबजावणी वेळेत होणे अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केलेली आहे. तर बघा, मानधनवाढी ऑक्टोबरपासून झालेली आहे, परंतु अद्यापही ती मिळालेली नसेल तरी फक्त आता ऑक्टोबरचा 1च महिना लोटला आहे. त्यामुळे लवकरात लवकर अंगणवाडी सेविका मदतनीस यांचा जो मानधनवाढीचा फरक आहे तो फरक लवकरच भेटणार आहे. आणि तो फरक भेटण्यासाठी पोषण ट्रॅकरमध्ये सर्व माहिती व्यवस्थित भरली असली आवश्यक आहे, तरच ही मानधनवाढ भेटणार आहे. जो प्रोत्साहन भत्ता म्हणून वाढीव मानधन सेविकेला 2,000 व मदतनीसना 1,000 भेटणार आहे, तो पोषण ट्रॅकरवर आधारित असणार आहे. त्यामुळे सर्वांनी हे काम व्यवस्थित करायचं आहे. आणि जो आपल्याला 3,000 सेविकांना आणि मदतनीसांना 2,000 जी रेग्युलर मानधनवाढ मिळालेली आहे, ती मानधनवाढीचा फरक ही लवकरच भेटणार आहे. याच्या अगोदरही 2018 मध्ये केंद्र पातळीवरून बघा अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मानधनात वाढ झाली होती, परंतु ते मानधन 10 ते 11 महिने जमा झाले नव्हते. मात्र नंतर ते मानधन एकत्र सर्व त्याचा फरक काढण्यात आला व एकत्र हे सर्व मानधन जमा करण्यात आलेले होते. तर यावेळेस एवढे दिवस लागणार नाहीत, असे शमीम यांनी सांगितले आहे. तर लवकरात लवकरच अंगणवाडी सेविका व मदतनीस यांच्या मानधनवाढीचा जो काही फरक आहे तो त्यांना लवकरच भेटणार आहे. आणि अशाच नवनवीन व्हिडिओच्या आणि माहितीच्या अपडेटसाठी तुम्ही आजच आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून येणाऱ्या नवीन व्हिडिओचे अपडेट आणि माहिती सर्वप्रथम तुम्हाला भेटेल. हा व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण आहे. भरपूर सेविकाताईंनी मला कमेंट करून विचारले होते की जे वाढीव मानधन आहे ते भेटलेले नाही, ते कधी भेटणार.
तर त्यांच्यासाठीच हा व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण आहे. बघा, याच्या अगोदरही आपण अंगणवाडी ताईंनी पाहिलेलं आहे की 10 ते 11 महिन्यानंतर मानधनवाढ हे जमा झाले होते, त्याचा फरक जमा झाला होता. पण यावेळेस एवढा वेळ लागणार नाही. तर लवकरात लवकरच सेविका व मदतनीस यांची मानधनवाढीचा जो फरक आहे तो भेटणार आहे. व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण आहे. जास्तीत जास्त महिलांना शेअर करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओसाठी एक लाईक नक्कीच करा.